ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसतील। एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हे स्पष्ट। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा निर्धार। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढण्यासाठी सुप्रिया सुळेंचा नाना काटेंना फोन। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर, कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुळेंच्या सूचना। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, काँग्रेस BMC निवडणूक स्वतंत्र लढणार। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती। काँग्रेसचं मुंबईमध्ये आता फारसं बळ राहिलेलं नाही, अशोक चव्हाण यांची ही टीका। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ द्या, आम्हाला फटका नाही, मुंबईकर महायुतीलाच जिंकवणार, फडणवीसांचं हे वक्तव्य। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची ही घोषणा। मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक। मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत, तर सेना 100 जागांवर दावा करणार अशी सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे यांची आज ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोममध्ये मेळावा, आदित्य ठाकरे मेळाव्याला करणार संबोधित। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईमध्ये बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नका, बॅनरवरती उल्लेख। पक्षांतर विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची गरज, पक्ष सोडून जातील त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्याची संधी द्यायला नको, काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांची राज्यसभेमध्ये मागणी। मुख्यमंत्री निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत। FCRA प्रमाणपत्र मिळवणारा CM निधी कक्ष हा भारतातील पहिला कक्ष। गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹1.24 वाढ, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय, कालपासून नवीन दर लागू। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबानं रचला। साजिद गट हल्ल्याचा मास्टरमाइंड, हल्ल्याप्रकरणी NIA कडून 1300 पानांचं आरोपपत्रही दाखल। दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे पहाटे यमुना एक्सप्रेसवेवरती मोठा अपघात, 7 बसेस आणि 3 कारची एकमेकांना धडक, अपघातात 4 जणांचा झाला होरपळून मृत्यू। हवेची गुणवत्ता खालावत चालली, त्यामुळे वायू प्रदूषणावर उपाय शोधण्याचं मुंबई हायकोर्टाचं पालिकेला आवाहन, नागरिकांना जबाबदारीनं वागण्याचा दिला सल्ला। हवा वाढली, त्यामुळे दिल्लीतील AQI मध्ये थोडी सुधारणा, दिल्लीचा AQI आज 381 वर। उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका, धुळे, नाशिक, परभणी, सोलापूर या ठिकाणी थंडीची तीव्र लाट, तर लाल इनाच्या प्रभावामुळे जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता राहणार कायम। उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा विमान सेवांना फटका, दिल्लीमधून 40हून अधिक विमानं रद्द। उत्तर भारतातील विमानतळावर धुक्याची चादर पसरली, त्यामुळे आता विमान सेवेला विलंब। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।